श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषेनी नामकरणी विनवी तसे मागुते. जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागोनी. संदेह होता माझे मनी आजी तुआ फेडिला. तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो. परमतत्व जोडलं आजे चीन दातारा. ऐसे गुरु महिमान मज निरोपिले त्वाज्ञान. आनंदमये माझे मन तुझेने धर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास. होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारो. पुससे जरी आम्हा आहारो गुरु स्मरण नित्य जाना. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनात ते साध्य होय त्वरित. गुरुचरित्र ऐकता धनार्थी यासी अक्षय धन. पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जान. ज्ञान सिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक. पडती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक. निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगा दीपीडन न होती. व्याधी कधी जान जरी मनुष्यास असेल बंधन. त्वरित सुठे एकता ज्ञानवंत शतायुषी. एकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी. एकचित्ते एकता इतुके ऐकोने त्या अवसरी. नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी. कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती. भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती. गुरुचरित्र ऐकावे एखादा त्रशीने पीडित. जाता सता मार्गस्थ त्या अनुनी देवी अमृत. तया परी तुझ मज भेटलासी. गुरुचा महिमा ऐको कानी. सांगिजे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुक्या अवसरी सिद्धयोगी अभय करी. धरोनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी. बैसोनी सांगे ज्ञानज्योती. एक शिष्या नामधारका. नेनती सोय गुरुदासिका. याचे कारणे उपाबाधका. होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ. ओळखाया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी. दृढ भक्ती धरोनी मानसी. ओळखीजे मग श्री गुरु ऐकोनी सिद्धाचे वचन. संतोषे नामधारक सगुण. क्षणाक्षणा करी नमन. करुणा वाचने करुणया तापत्र याग्नित पोळलो. मी संसार सागरी बुडालो. क्रोधादी जलचरी वष्टिलो. अज्ञान जाळे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बसवुनी. कृपेचा वायू पालानुनी. देह तारक करोनी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणा वचनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचिया चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतकरणी. उठवितसे अश्वसोनी साकडे फेडीन तुझे आता. जासी नाही दृढ भक्ती सदा दैन कष्टती. श्रीगुरु बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरोनी मानसी. श्रीगुरु काय देईल म्हणसी. तेने गुणे हा भोग भोगिसी. नाना कष्टे व्याकुळित सांडोनी संशय निर्धार. गुरुमूर्ती देईला पार. ऐसा देव कृपासागर तुझन उपेक्षी सर्वता. गुरुमूर्ती कृपासिंधू प्रख्यात असे वेदाबोधू. तुझे अंतकरणे वेधूत असे तया चरणावळी. तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही. पर्जन्य पडतो सर्व ठाई. कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन. साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर. उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाना सखोल भूमी. दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याच्या कारणे मनोकर्मी निश्च यावे श्रीगुरुसी. म्हणून श्रीगुरु उपमा ऐसा कवन असे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा. हस्तमस्तकी ठेवूनिया. कल्पतरुची द्यावी उपमा. कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पुरवी कामा. कामधेनू श्रीगुरु ऐसा श्रीगुरु बहुमूर्ती. ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सोडून एकचित्ती. ध्याये पंदाभुज श्रीगुरूंचे. इतके परसोनी नामधारक. नमन करुनी क्षणेक. करसपुट जोडणी एक. विनवितसे सिद्धासी. श्रीगुरु सिद्ध योगेश्वरा. कामधेनू कृपा सागरा. विनवितसे अवधरा. सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ. झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ. चरित्र श्रीगुरूंचे ऐकावया. गुरु त्रयमूर्ती ऐको कानी. का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी. म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र. बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा तुआ उत्साहविला. तू ते महासुख लादले. गुरुत्वासे त्व फळले. परब्रह्मानुभवले.
आजी चैनी तुझा आता हिंडत आलो सकळ क्षिती कवना नव्हे ऐशे मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आजी आम्ही ज्याशी इह परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करोनिया दृढ एकचित्ते एकीजे तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझ्या वाचा लादसे चारी पुरुषार्थ धनधन्यादी संपत्ती पुत्र पौत्र स्तुती स्मृती इह सौख्य आयुष्यगती अति अंतिगती असे जाना गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगे कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया ऐकोनी सिद्धाचे वचना प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मनोशी विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागला चरणासी करुणा वचने करुणोया सिद्ध मने नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाण ब्रह्मयाचा रजो गुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमा रमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेची पोषक विष्णू तरी परियेसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रिमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीची पार फेडिती प्रख्यात असे पुराणे सांगेन दाक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूशी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एकचित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभंगत निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन हट्टेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी सावधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्ध्य पाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नानाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीती विधीशी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्काने पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा मने भोजन केली से का अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्दूलधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे तेनु वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे म्हणे विष्णू म्हणे दुर्वादासी तुवा शापिले अंबारीशाशी राखीन आपुल्या दासाशी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमी भार कारण असे पुढे म्हणतसे जानोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता योगे क्षोणी भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लक्ष शाप संबंध अवतोरुनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागुनी भक्तजना समजता परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या असे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतरुनी भूमीसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ 10 अपर अवतार पूर्ण पहा सहज तू विश्वात्मा महास्थूळ लक्ष्मी वससी तू ऐसा कार्यकारणे शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टावरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तुवा करणी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती कुचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ मती काय जाणे आणि सांगेने तुझा विनोद झालासे सहज अनुसया अग्नि ऋषीशी भाज पतिव्रता शिरोमणी तिचे ग्रही जन्म जाहाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरुनी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलेसी देवाती प्रकटवेशी पुत्र जाहाले कवने परी अग्नि ऋषी पूर्वी कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकला भिष्टे साधती इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीय अध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।